नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सुरुवातीला आपण इंग्रजीच्या अभ्यासाविषयी बोलणार आहोत. स्टडीइंग इंग्लिश. सर्वात सुरुवातीला तुम्ही अगोदरच्या वर्गातून पुढच्या वर्गात आलात, पास झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. कंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस. देन आता आपण आपल्या विषयाकडेच वळूया. मुळात तुम्ही जो अभ्यास केला आहे आणि आता इथून पुढे जो करणार आहात तो अगोदरचा आणि याच्यामध्ये थोडासा फरक राहील, कारण आता ह्या सेकंडरी स्टेजमध्ये तुम्ही आहात. खूप बारकाईने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक विषय तसाच अभ्यासायचा आहे. सगळ्या विषयांना इक्वल इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. भाषेला पण. आता मुख्य विषय असा आहे की तुम्हाला तुमच्या विषयांचे 3 भाग केले पाहिजे. सगळ्या विषयांचे. एक भाग म्हणजे भाषा, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा आणखी जर कोणती तुमच्याकडे भाषा असेल तर ती भाषा. दुसऱ्या भागामध्ये मॅथ्स आणि सायन्स, आणि तिसऱ्या भागामध्ये सोशल स्टडीज म्हणजे हिस्ट्री आणि जॉग्राफी. हे 3 भाग. या तिघांना इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचा. जेवढा तुम्ही मॅथ्स सायन्सला देतात तेवढंच इम्पॉर्टन्स लँग्वेजला, आणि तेवढंच म्हणजे तुमच्या अभ्यास उपलब्ध वेळेचे 3 भाग करायचे. त्यातला एक भाग भाषेसाठी, एक भाग मॅथ्स सायन्ससाठी आणि तिसरा भाग हा सोशल स्टडीजसाठी. त्यांना इक्वल इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे. म्हणून तुमच्या अभ्यासाची वेळ ही अशा प्रकारे तुम्ही डिव्हाइड करा. आता प्रश्न असा आहे की तुम्ही आपण इथे इंग्रजी अभ्यासणार आहोत, तर इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काय वाचावं. नुसते धडे कविता वाचून तर काही इंग्रजी येत नाही असं नाही. आणखी त्यातला बरेचसे आणखी जास्त प्रयत्न आपल्याला करण्याची गरज लागते, आणि इथून पुढे आणखी जास्त करावे लागणार आहेत. तर अभ्यास कसा करायचा याच्या अगोदर अभ्यास का करायचा हे समजून घेऊया आपण. तर अभ्यास, व्हाय टू स्टडी इंग्लिश. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वी हॅव टू स्टडी इंग्लिश टू गेट नॉलेज ऑफ ऑल अदर सब्जेक्ट्स, जस्ट लाईक सायन्स, मॅथ्स अँड मोस्ट अदर सब्जेक्ट्स. अजून फक्त थोडेसे 10वीचे विषय नाही, आणखी खूप सगळे विषय आहेत. त्याचा ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला इंग्रजीची मदत घ्यावी लागते. तर त्यासाठी एक आहे, इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट विथ पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड, यू मस्ट नो इंग्लिश. So this is very important. The third and a very important thing, the English is a language of computers. Even if you handle mobile, internet, जगातल्या बहुतेक सगळ्या गोष्टी आता इंटरनेटवर आहेत. ते सगळं आपल्याला यायला पाहिजे. त्यासाठी इंग्लिश यायला पाहिजे, तर ते आपल्याला समजणार आहे. त्यानंतर सगळ्या जगभरातल्या लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला इंग्लिश यायला हवे. भारतात तर आहेतच, परंतु जगभरात कुठे पण जायचं त्यांची मातृभाषा असते आणि आपली इंग्लिशसुद्धा असते. ते कम्युनिकेट करतात सगळ्या देशांमध्ये. आणि इंग्लिश यासाठी की बेटर एम्प्लॉयमेंटसाठी. आपल्याला सगळं काही शिक्षण आहे तर आपण नोकरी मिळवण्यासाठी करतो. ठीक आहे, एक उद्देश म्हणून चांगला आहे. मग इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही असाल, तुम्ही टीम लीडर बनला, तर समजा तुमच्या टीम लीडरमध्ये एक दक्षिण भारतीय, एक उत्तर भारतीय, एक मिझोरम, नागालँड तिकडचा आणि एक मुंबईतला असे असेल, आणि तुम्ही महाराष्ट्रातले,
तर तुम्हाला सगळ्यांशी एकाच वेळेस कम्युनिकेट करता येण्यासाठी तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं आहे. चांगले कम्युनिकेट करता येण्यासाठी. शिक्षणासाठी उच्च शिक्षण घ्यायचं असेल बहुतेक सगळ्या विषयांचं, तर तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं असतं. जर तुम्हाला टुरिझममध्ये करिअर करायचं असेल तर इंग्लिश यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ब्रॉडली जर आपण बघितलं नॉर्मली, तर या इंग्लिश स्पीकिंगचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट, म्हणजे एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर ती साध्य करण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे त्याला आपण उद्दिष्ट म्हणतो. काय काय आपल्याला मिळवायचे त्याला उद्दिष्ट म्हणतो, त्याला ऑब्जेक्टिव्ज. प्रमुख आपण बघितलं तर 2 उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे आपल्याला भाषा शिकायची असते आणि दुसरं म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे असतात. तर भाषा शिकायची म्हणजे नेमकी काय शिकायचं, तर भाषेचे प्रमुख 4 अंग आहेत ते शिकायचे. वी हॅव टू लर्न द 4 स्किल्स ऑफ एव्हरी लँग्वेज. जर कोणती भाषा तुम्हाला शिकायची तर त्याचे 4 स्किल्स यायला पाहिजे. मग कोणते 4 स्किल? त्यात आहे लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग. किंवा तुम्ही सिक्वेन्स तुमच्या हवा तसा लावू शकाल. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये LSRW असंही म्हटलं जातं. हे स्किल शिकण्यासाठी, लँग्वेज शिकणे हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह. आणि एक शॉर्ट टर्म गोल पण असतो, म्हणजे इंग्रजी कशाला शिकायची, तर परीक्षेत प्रश्न विचारतात म्हणून, परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी म्हणून इंग्लिश शिकली जाते. तर ती कशी मिळवायची, तर हेच लँग्वेज स्किल्स आहेत, त्याचाच वापर करून युजिंग द लँग्वेज स्किल वी कॅन गेट गुड मार्क्स. मास्टरिंग टिपिकल क्वेश्चन्स. इंग्लिशमध्ये नेमकी कसले प्रश्न विचारतात, हां ठीक आहे, हे मला तेवढेच प्रश्न करायचे, असं करून पण तुम्हाला मार्क्स मिळवता येतात. जे काही ग्रामर तुम्ही शिकलेला आहात, जे काही व्होकॅब्युलरी तुमच्याकडे असेल, त्या व्होकॅब्युलरीचा आणि ग्रामरचा वापर करून मार्क्स चांगले मिळू शकतात. आपण उद्दिष्ट बघितले आता. नेमकी LSRW आहे, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. म्हणजे नेमके काय? लिसनिंग म्हणजे ॲबिलिटी टू डिकोड द मिनिंग ऑफ ॲन ऑडिओ स्ट्रिंग. आपल्याला काय ऐकायला आलं ना, त्याचं आपण डिकोड करतो, त्या साऊंडचा अर्थ लावतो, तो मेंदूपर्यंत पाठवतो. लिसनिंग ते स्किल आहे, ते कसं डेव्हलप करायचं मी सांगतो तुम्हाला. स्पीकिंग, याच्यामध्ये सुद्धा ॲबिलिटी असते, ते म्हणजे आपल्या मनात जे विचार आहे ते आपण एका सांकेतिक भाषेत टाकतो आणि ते तोंडावाटे दुसऱ्याला पाठवतो. स्पीकिंग. रीडिंग आहे, कोणीतरी कोडिक लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला समजून घेणं, त्याचा शब्दाचा अर्थ जाणवणं आणि ते आपण तो अंडरस्टँड करतो, ही रीडिंग आहे. कॉम्प्रिहेन्शन ते स्किलच आहे. हे एक प्रकारचं अंडरस्टँडिंग स्किल. दुसरी गोष्ट की लाऊड रीडिंग, म्हणजे मोठ्या आवाजात दिलेले शब्द आहेत कोडिक, ते वाचणं आहे म्हणजे लाऊड. देन रायटिंग. रायटिंग इज ऑल्सो ॲबिलिटी टू एनकोड युअर फिलिंग्स इन लेटर्स. त्याला पण आपण काय म्हणतो, थॉट्स आहेत, फिलिंग्स आहेत, आपल्या मनातल्या कॉन्सेप्ट्स, त्यांना आपण सगळ्या इनकोड करतो आणि त्या पेनद्वारे लिहितो किंवा टाईप करतो. त्या सगळ्यांना आपण काय बोलूया, स्किल्स. लँग्वेज लर्निंगसाठीचे हे स्किल. मग भाषा कोणती पण असतात, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा तेलुगू, तमिळ, कोणतीही भाषा असली तरी हे स्किल. आता सुरुवात कुठून करायची? जेव्हा एखादं लहान मूल जन्माला येतं त्यावेळेस तो सुरुवातीला ऐकतो, आईच्या तोंडाकडे बघतो, आईचे ओठ कसे हलतात, आईने जीभ बाहेर काढली की ते पण काढतो. तसंच आपण पण सगळे जर सुरुवात तुम्ही करणार असाल तर तुम्ही लहान मुलासारखंच आहे. तुम्ही टीचरच्या तोंडाकडे बघता, टीचरने ऑ केलं की तुम्ही ऑ करायचं. इमिटेशन असतं, अनुकरण. सगळ्यात अगोदर ते उच्चार कसे करतायत ते उच्चारांकडे बघावं लागतं. हाऊ द वर्ड्स आर प्रोनाऊन्स्ड बाय द टीचर्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण सगळ्यात महत्त्वाचं स्किल म्हणजे लिसनिंग. असे तुम्हाला लोक दिसतील ज्यांना बोलता येत नाही, म्हणजे जन्मताच बहिरे असतात, त्यांना बोलता पण येत नाही, कारण त्यांनी उच्चार केला तो कसा केला ते कळत नाही. कारण ते उच्चार समजले नाही
त्याचा आवाज कसा तयार झाला हे जर कळलं नाही तर तो तसाच आवाज काढण्याचा हा प्रयत्नच करू शकत नाही. म्हणून स्टार्ट विथ लिसनिंग. लिसन केलं की त्याला रिपीट करा, म्हणजे स्पीकिंग, त्याच्यामध्ये स्पीकिंग येते. हे स्पीकिंग सुधारण्यासाठी थोडीशी रीडिंग केली की ते दोन्ही पण तिन्ही पण स्किल चांगले होतात. रीडिंगच्या बरोबर रीडिंगचा आणि स्पीकिंगचा काय संबंध? तुम्ही जेवढं फास्ट रीड कराल ना तेवढं तुमच्या तोंडाला, ओठांना सवय लागते पटपट 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 शब्द बोलण्याची. अँड देन लास्ट इज रायटिंग. वरचे 3 स्किल आले की चौथं पण येतं. हे एकमेकाला, सगळे स्किल एकमेकाला जोडलेले आहेत. आता कुणासाठी किती वेळ, किती स्ट्रगल करावा लागतो हेही लक्षात घ्या. फार थोडा स्ट्रगल रीडिंगसाठी करावा लागतो, फारच थोडा. रायटिंगसाठी थोडंसं जास्त, लिसनिंगसाठी खूप जास्त, आणि जवळपास तेवढा स्ट्रगल स्पीकिंगसाठी पण करावा लागतो. पण अगोदर लिसनिंग मात्र ही क्लिअर व्हायला पाहिजे, तर आपण तरच पुढे जाऊ शकतो. डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. आता आपण शिकूया की हाऊ टू डेव्हलप लिसनिंग स्किल. तर लिसनिंग स्किल शिकायचे असेल तर तुम्ही ह्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. बाय लिसनिंग द डिफरंट लेक्चर्स ऑफ डिफरंट स्पीकर्स विथ सबटायटल्स. आता हे कुठून मिळायचे? फार अवघड नाही. प्रत्येकाचा हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे. यूट्यूबवर खूप सगळे लेक्चर्स उपलब्ध असतात. बराक ओबामापासून भारतीय लोकांच्या इंग्लिशपर्यंत सगळ्यांचे लेक्चर्स उपलब्ध असतात. आपण सर्च केले की सापडतील. पण मी पुढे सांगितलं आहे स्पीकर्स विथ सबटायटल्स. सबटायटल्स म्हणजे जेव्हा ते बोलतात तेव्हा त्याच्या खाली इंग्लिशमध्ये त्यांचं लिहून येतं. ते काय जे बोललेले असतात ते शब्द येतात, त्याला सबटायटल्स. ते कसे ऑन करायचे? फार काय अवघड नाही. तुम्ही यूट्यूबला जा, जो पाहिजे तो व्हिडिओ निवडा. त्याच्या राईट अप म्हणजे उजव्या बाजूला, वरच्या बाजूला 3 डॉट्स दिलेले असतात. तर 3 डॉटला टच केलं की खाली यायचं कॅप्शन्स. कॅप्शन्समध्ये तुम्हाला हवी ती लँग्वेज निवडा. शक्यतो इंग्लिश निवडा, कारण आपण इंग्लिश शिकतो आहे, आणि इंग्लिशच निवडा. आणि सबटायटल सगळ्याच व्हिडिओजला असतातच असं नाही, पण बऱ्याचशा व्हिडिओजला असतात. त्यानंतर जर तुम्हाला दुसरी एक गोष्ट आणखी करता येईल. काही वेबसाईट्सवर डिक्टेशन्स वर्ड्स म्हणजे तुम्हाला ऐकायला येतात ते शब्द ऐकले की तुम्ही खाली टाईपला एक बॉक्स दिलेला असतो. तो बॉक्समध्ये तुम्ही ते शब्द टाईप करायचे. ऐकण्याची प्रॅक्टिस. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी इंग्लिशचे वेगवेगळे प्रकार अभ्यासताना ऑस्ट्रेलियन इंग्लिशचे सराव करायचो, कधी ब्रिटिश इंग्लिशचा, कधी अमेरिकन इंग्लिशचा, आणि प्रत्येकाचे साऊंड वेगवेगळे, आणि ते सगळं ऑनलाईन इंटरनेटच्या थ्रू ऐकायला खूप मजा यायची. प्रत्येकाचे साऊंड वेगळे. तर डिक्टेशन्स ऑनलाईन उपलब्ध आहेत, ते तुम्ही घ्या. जर तुम्हाला टायपिंग नसेल येत तर पेनने लिहून पहा, आणि त्यांनी दिलेली उत्तरं तपासून पहा आपले ते बरोबर आहेत का. सेंटेन्सेस पण असतात, ते बोलतात, आपण ते ऐकायचे आणि तसेच लिहून काढायचे किंवा टाईप करायचे. कुठे मिळतील? मी एक वेबसाईट देतो तुम्हाला. इथे बघा, ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला तिथे हे सगळं बघायला मिळेल, आणि ही ॲक्टिव्हिटी करायला मिळेल. त्यानंतर लिसन अँड रिपीट. फक्त ऐका आणि रिपीट करा. त्यात तुम्हाला चेक करता येत नाही, पण तुम्ही प्रयत्न मात्र करू शकता की आपण काय ऐकलं, तसं बोललं. त्यासाठी पण तुम्हाला एक वेबसाईट देतो, हे इथे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते. त्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट केली पाहिजे की लिसनिंग स्किल वाढवण्यासाठी याच्यात फक्त लिसनिंग नसते, थोडी मेमरी पण आहे. म्हणजे लिसनिंग पॅराग्राफ्स अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. पॅराग्राफ काळजीपूर्वक ऐका आणि प्रश्नांची उत्तरं द्या. पॅराग्राफ खूप मोठा नसतो, छोटा, आणि त्याच्यावर आधारित आपण खूप काळजीपूर्वक ऐकलं, ती सवय लागते आपल्याला. नंतर एक 2-4 पॅराग्राफमध्ये अवघड जातं, नंतर ती सवय लागते. खूप काळजीपूर्वक ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि पेशंटली ऐकणं हे फार अवघड आहे. बट बाय प्रॅक्टिस इट इज पॉसिबल. जर असं काही असेल तर हे काय असं पॅराग्राफ ऐकायचे असतील तर तुम्हाला इंग्लिश टेस्टोर.net या ठिकाणी गेला तुम्हाला ते वेबसाईट दिली आहे इथे. त्या ठिकाणी तुम्हाला गेलं तर तुम्हाला पॅराग्राफ पण ऐकायला मिळतील, आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर पण मिळतील. आता लिसनिंग स्किल करताना एक लक्षात ठेवा, तुम्ही हेडफोनचा वापर करा.
हेडफोन जर वापरले तर तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल आणि नॉर्मली मोबाईलच्या स्पीकर साऊंडवर व्यवस्थित ऐकायला येणार नाही. एक्झॅक्ट साऊंड कसा आहे तो ऐकायला. जर प्रॅक्टिस करायची तर तुम्ही नोटबुक, पेन वगैरे सगळं जवळ ठेवायचं नेहमी. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस ते गरजेचं आहे. लिसनिंग स्किलविषयी पाहिल्यानंतर आपण जाऊया स्पीकिंग स्किल्सकडे. खूप सगळ्यांना क्रेज असते आणि खूप सगळ्या ठिकाणी क्लासेस चालू, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस अगदी जोरात आहे. गेल्या 10-20 वर्षामध्ये तरी याने खूप जोर धरला आहे. तर काय काय कराल फ्लुएन्सी वाढवण्यासाठी किंवा इंग्लिश बोलता येण्यासाठी? पहिली गोष्ट आहे की क्लिअर प्रोनाऊन्सिएशन करण्याचा प्रयत्न करा. मी बघितलं मुलं प्रोनाऊन्सिएशन असं बोलतात. मुळात शब्द कसा आहे प्रोनाऊन्सिएशन, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. गुगल सर्चवर तुम्ही कोणताही शब्द जर टाकला ना तर त्याचंच फोनेटिकमध्ये त्याचं ट्रान्स्क्रिप्शन आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यावर एक माईकचं चिन्ह पण असतं आणि तुम्ही जर त्या साऊंडच्या चिन्हाला टच केलं तर त्याचा एक्झॅक्ट साऊंड कसा तयार होतो ते तुम्हाला ऐकायला पण मिळतं. आता हे खूप सोपं झालं आहे शिकणं. प्रॅक्टिस करा क्लिअर प्रोनाऊन्स. जो शब्द तुम्हाला अवघड वाटत असेल त्याची प्रॅक्टिस आपण करायची आहे. फ्रेम शॉर्ट सेंटेन्सेस अँड रिस्पॉन्सेस. तुम्ही शॉर्ट सेंटेन्सेस आणि रिस्पॉन्सेसची प्रॅक्टिस करा. आता काही काही प्रश्न असतात. उदाहरणार्थ व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट डू यू लाईक, वेअर आर यू, हाऊ दॅट, ऑलराईट, बाय, सी यू. यांना कुठे ग्रामर लागतं, काय लागतं? काहीच नाही. शॉर्ट सेंटेन्सेस होतात, असेच तयार होतात. बरेचसे शब्द वर्बने तयार, ऑर्डर्स असतात, रिक्वेस्ट असतात, वर्बनी सुरू होतात. ते फार काही ग्रामर वगैरे असं काही लागत नाही. तेव्हा तुम्ही शॉर्ट सेंटेन्सेस फ्रेम करा आणि एव्हरीडे जे यूज करतात ते फक्त कलेक्ट करायचे नाहीत. कलेक्ट तर करायचेच, कलेक्ट करायचे नसेल तर वापर पण आपण करायचा. एव्हरीडे यूजमध्ये आल्यानंतर ते सगळं सोपं होऊन जातं आणि आपण वापरायचे त्यांना रोज. यू हॅव टू अप्लाय इट एव्हरीडे. डोंट थिंक टू मच ऑफ ग्रामर. ग्रामर तुझं वाक्य आता हे कसं होईल, असं होईल, असं होईल, मग तुमच्या स्पीड निघून जाईल बोलण्याचा. होईल करेक्शन, आपण दुरुस्त करूया. तर ते ग्रामर रूल्सकडे जास्त लक्ष द्यायला जाल तुम्ही. ग्रामर पाहिजेच, नाही असं नाही, परंतु खूप जास्त लक्ष ग्रामरकडे दिल्यानंतर स्पीकिंगमध्ये तुमचा बॅड इफेक्ट होईल, त्यांची फ्लुएन्सी फार कमी होईल. आपण ग्रामर करूया. बिफ्रेंड स्पीकर्स म्हणजे इंग्लिश स्पीकर. बिफ्रेंड म्हणजे मैत्री करा. जे इंग्लिश स्पीकर आहे त्यांच्याशी मैत्री करा. हरकत नाही, 5 मिनटं, 10 मिनटं, 2 मिनटं किंवा ना पण बोलायचं त्यांच्याशी. आपल्याला आवडतं, आपल्याला गरज आहे आपण बोलायचं. ते पण चांगले बोलतात. त्यानंतर तुमच्याच मोबाईलमध्ये तुमचं रेकॉर्डिंग करा. कुठे काही शब्द चुकला का ते चेक करा. करेक्ट, यू हॅव टू करेक्ट इट. देन गिव्ह टाईम रेग्युलरली. उत्साहामध्ये 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी कंटाळा येतो, 5व्या दिवशी कंटाळा येतो, 6व्या दिवशी नंतर बंद पडतं, 7व्या दिवशी जेवढं झालं तेवढं सगळं विसरून जातं. असं नाही करायचं. रोज 1 तास देताना त्याच्यापेक्षा 10 मिनटं रोज द्या, पण रोज द्यायचं. एव्हरीडे. डोंट फॉरगेट टू गिव्ह इट. नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही, रोज द्यायचं. तर रोज टाईम दिला तर अशक्य काहीच नाही. तुमच्याकडे टेक्स्ट पॅसेजेस घ्या आणि ते पॅसेज स्पीडनी वाचायचा प्रयत्न करा. कसे करणार? एकदा वाचा, किती वेळ लागला ते बघा. दुसऱ्यांदा वाचा, हाऊ मच टाईम हॅव यू टेकन, से इट. थर्ड टाईम रीड इट, फोर्थ टाईम रीड इट. यू कांट इमॅजिन. सुरुवातीच्या काळात मी पण हेच केलं आहे. नवीन टेक्निक तर आहेतच, पण आपल्या स्पीड अगोदर मला लागली 5 मिनटं, नंतर 4 मिनटं, नंतर 3 मिनटं. तोंडाला सवय लागते की तेवढे स्पीडमध्ये बोलण्याची आणि ती स्पीकिंगसाठी सुद्धा खूप गरजेची आहे. अर्डिंगला तर आहेच आहे. स्ट्रेस इंटोनेशन याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. इम्प्रूव्ह इनफ स्पीड. जेवढा पाहिजे तेवढा स्पीड मिळवा. खूप हळूहळू वाक्य आपल्याला बोलता येत नाही. आपण बोललो तर ते इफेक्टिव्ह राहत नाही. मग त्यापेक्षा न बोललेलं बरं असं वाटायला लागतं. म्हणून आपला स्पीड इम्प्रूव्ह करायचा. You have to frame some sentences in your mind first and what you are going to talk. तुम्ही जे काही बोलणार ते अगोदर माइंडमध्ये फ्रेम करा and then you throw it.
जेव्हा तुम्ही बोलता त्यामध्ये आ, असे शब्द टाळायचे. रीडिंगमध्ये सुद्धा हे नकोच. आपल्याला सवय लागते, सगळ्याच ठिकाणी ते सवय ते टाळायचं, तर तुमचं स्पीकिंग स्किल चांगलं होईल. बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्या सारखी करेक्शन करत असते आणि मग आपल्याला खूप नर्वस होतो. नर्वस नाहीच व्हायचं, कारण आपला जो उद्देश आहे तो शिकायचा आहे. इन्फिनिटिव्ह वर्ब्सचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल मी तुम्हाला सांगणारच आहे. या व्हिडिओमध्ये शक्य नाही झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इन्फिनिटिव्ह वर्ब्स वापरा. डिफरंट पॅटर्न्सचा जाणीवपूर्वक वापर करायचा प्रयत्न करा. शक्य आहे, अशक्य नाही ते. त्यानंतर आपण जाऊया रीडिंग स्किल्सकडे. म्हणजे इथे 2 प्रकारचे रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज समजून घेण्यासाठी रीडिंग ती वेगळी, आणि इथे फक्त रीडिंग स्किल म्हणजे लाऊड रीडिंग, इथे संबंध त्याचा आहे. एखादा शब्द असतो त्याच्यामध्ये स्ट्रेस दिलेले असतात, इंटोनेशन्स असतात वाक्याच्या. काही काही शब्दांमध्ये स्ट्रेस दिलेले असतात. ते शब्द आपल्याला समजले पाहिजे की काय प्रकारे आपल्याला शब्द उच्चारायचे आहेत. उदाहरणार्थ वी कॅन से अबाउट, त्यातला एकदम सायलेंटली बोलला गेला आणि बाउट शब्दावर स्ट्रेस दिला गेला. अबाउट. वी कॅन हॅव ऑल्सो फॅसिनेशन, लॅमिनेशन, एक्झामिनेशन, सारख्याच प्रकारचे शब्द. त्यातला एक्झामला कमी जोर स्ट्रेस आणि नेशन शब्दावर नेवर तुम्ही जास्त. आता हे कुठे जोर द्यायचं, कसं समजायचं? तुमच्याकडे जर कोणती डिक्शनरी असेल किंवा गुगलवर तुम्ही एखादा शब्द टाकला आणि त्याची जर ऑक्सफर्डमधली बघितली किंवा त्याच्या एंट्री जर तुम्ही बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा वरून काही काही ठिकाणी रेषा दिलेल्या तुम्हाला दिसतील. जिथे रेषा दिली तिथे स्ट्रेस आहे. ओके, त्यासाठी व्हावल्स थोड्या शिकावे लागतील आपल्याला, तेही आपण बघूया. स्ट्रेस. त्यानंतर काही काही ठिकाणी 2 शब्द एकत्र जोडले जातात. उदाहरणार्थ आय एम बोलताना आय एम असं बोललं जातं. हाऊ दॅट बोलला, तो 3 शब्द बोलला पण तिन्ही पण एकत्र करून बोलला, पण मग तेही आपल्याला शिकायला लागतं. फॉलिंग टोन आणि रायझिंग टोन. जर चांगलं स्पीकिंग तुम्हाला यायचं असेल तर ते यायला पाहिजे असतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. जर तुम्हाला रीडिंग स्किल डेव्हलप करायचं असेल तर प्रोनाऊन्सिएशन तर चांगले आहेच पाहिजेच. त्या व्यतिरिक्त पंक्च्युएशन्स, त्याचा अर्थ हे पण समजला पाहिजे. पंक्च्युएशन तुम्हाला काय सांगतात? तुमचा टोन कुठे वाढवायचा, कुठे कमी करायचा, कुठे थांबायचं आणि किती स्पीडमध्ये कोणतं वाक्य बोलायचं, हे सगळं पंक्च्युएशन सांगतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं खूप मोठं लांब नसतं, छोटंच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. स्टेटमेंट्स कशा आहेत, क्लॉज आल्यानंतर ते कसावं, बटचा उच्चार कसा होतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतात. क्वेश्चन कोणत्या टोनमध्ये बोलला जातो, स्टेटमेंट कोणत्या टोनमध्ये बोललं जातं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. पोलाईट रिक्वेस्ट बोलताना तुम्ही कसे बोलणार हेही महत्त्वाचं आहे. चेक द प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिग वर्ड्स. मोठे मोठे शब्द असतात त्यांचे प्रोनाऊन्सिएशन तुम्ही अगोदर चेक करा वाचण्याच्या अगोदर. रीड अँड करेक्ट. तुम्ही वाचा, तर वाटलं कुठे कुठे करेक्शन आहे पुन्हा करेक्ट करा, पुन्हा वाचा, पुन्हा करेक्ट करा, पुन्हा वाचा. सराव जेवढा जास्त कराल तेवढी जास्त प्रेसिजन येईल, अचूकता येईल. तसं तुम्हाला सांगितलं स्पीकिंगच्या बाबतीत, तसं रीडिंगच्या बाबतीत सुद्धा रोज 5 मिनटं पुष्कळ झाले. जर तुम्हाला रिपीट अँड रिवाईज करायचं असेल तर 10 मिनटं, त्यापेक्षा जास्त काही आवश्यकता नाही, पण रोज केलं पाहिजे. मात्र रीड विथ स्पीड, रोज वाचायचा प्रयत्न करा आणि स्पीडमध्ये वाचायचा प्रयत्न करा. आणि एकदा टाईम रेकॉर्ड करून बघा, पुन्हा टाईम कमी करायचा प्रयत्न करा. त्यानंतर सायलेंट लेटर्स कोणते ते मात्र तुम्ही लक्षात घ्या. सायलेंट लेटर्स आपण बघितलेच पाहिजे आणि ते कोणते आहे त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ DOUPT, त्यामध्ये आपण डेट बोलतो, डेप्ट बोलत नाही, तर बी वर्ड इज सायलेंट. डाऊट, DOUPT, DEBT, डेप्ट, डेट, डाऊट नॉट डाऊट, सो बी इज सायलेंट. सायन्स, SCIENC, त्याच्यातलं सी आपण काढून टाकला तरी सायन्सच राहिलं असतं, पण सी आहे त्यामध्ये.
त्याचा उच्चार नाही करत आपण. स्कायन्स नाही म्हणत, सायन्सच बोलतो. सीन, SCE आणि सीचा उच्चार करत नाही, तरी पण आहे त्याच्यामध्ये. एज, EDGE मध्ये डीचा उच्चार आपण करतच नाही, नाहीतर त्याचा उच्चारच होणं अवघड आहे. लेजर, LEDGER आपण डीचा उच्चार करत नाही. ब्राईट, BRIGHT आपण GH बोलतो, तर एचचा कुठे उच्चार केला आपण. लाईटमध्ये एचचा उच्चार कुठे करतो, नाही करत. डिझाईन, DESIGN मध्ये जीचा उच्चार नाही करत, सायलेंट असतं. अँकर, समजा अँकर ANCHOR मधला एच काढून टाकला तर उच्चार तोच होणार आहे, तरी पण एच आहे तिथे, सायलेंट लेटर्स आहेत. प्रत्येक शब्दाचे सायलेंट लेटर्स कोणते ते समजून घेतलं पाहिजे. ओके. देन यानंतर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ॲक्सेंट्स आहे ते एकतर ब्रिटिशांची फॉलो करा नाही तर अमेरिकनचे करा, दोघांपैकी एकाचे करा असं मला सांगावं असं वाटतं. काही काहीचे ॲक्सेंटमध्ये थोडासा बदल आहे. जसं की अमेरिकन लोक सगळ्या ठिकाणी आर आला त्याचा उच्चार करतात, पण ब्रिटिश लोक शब्दाच्या सुरुवातीलाच आला आर त्याचा उच्चार. उदाहरणार्थ पुअर शब्द बोलतील, इंग्लिश लोक पुअरच बोलणार, अमेरिकन लोक पुअर बोलणार, पुअर असं बोलतात. पुअर वाय आहे त्यांची लँग्वेज थोडीशी वेगळी आहे. आपल्याकडे पण प्रत्येक भाषा थोडी थोडी वेगळी असते. त्यानंतर अवॉइड स्टॅमरिंग. जेव्हा तुम्ही रीडिंग करता तेव्हा अडखळायचं नाही, फुल कॉन्फिडेंटली वाचायचं आणि एक्स्ट्रा गॅप घ्यायचा नाही. एक्स्ट्रा गॅप घेतला की आपल्याला व्यवस्थित वाचन होत नाही. वर्ब इन पास्ट टेन्स हे वाचताना खूप काळजी घ्या. उदाहरणार्थ बेस, BASE आणि BASED, बेस्ट बोलताना BEST असं ऐकायला येतं. तसं न होताना एक्झॅक्ट तसंच प्रोनाऊन्सिएशन कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे पास्ट टेन्समधले सुद्धा वर्ब तुम्हाला ऐकायला उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचा भाग बघूया, डेव्हलपिंग रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किल शिकायचं म्हणजे अगोदरचे 3 स्किल आले की हे येणार आहे. याच्यामध्ये फक्त थोडीशी जास्त तुम्हाला वेटेज दिलं जातं, ते फक्त हँडरायटिंगसाठी. थोडंसं रायटिंग स्किल वेगळं, नुसते हँडरायटिंग वेगळे. हँडरायटिंग हा रायटिंग स्किलचा एक भाग जरी आहे, पण रायटिंग स्किल वेगळं. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते स्किल आहे, मग त्याच्यामध्ये पत्रलेखन असेल, स्टोरी रायटिंग, अमुक तमुक सगळे पॅराग्राफ रायटिंग आहे, नोटीस आहे, डायलॉग आहे, लिफलेट आहे, सगळ्या प्रकारचं रायटिंग. खास करून आपल्याकडे लेटर रायटिंग हे अविभाज्य घटक मानलं गेलं. स्टोरी रायटिंग, यू हॅव टू राईट ॲक्युरेट अँड कम्प्लीट सेंटेन्स. बोलताना चूक झाली तर ती लक्षात येत नाही, पण लिहिताना चूक झाली की ती 100% लक्षात येणार. म्हणून ॲक्युरेट सेंटेन्सेस लिहिले गेले तर त्या रायटिंग स्किलला अर्थ राहणार आहे. ॲक्युरेट पॅटर्न आपल्याला बोलताना यायला पाहिजे, तर तो लिहिताना येईल. डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस अँड पॅटर्न्स अँड स्ट्रक्चर्स. प्रयत्न करा, माहिती करून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस कोणते आहेत, त्यांचे पॅटर्न्स कसे असतात, स्ट्रक्चर्स कसे असतात, फ्रेजेस कशा आहेत. आणि निश्चय करा, ॲन आर्टिकल अ डे, म्हणजे रोज एक आर्टिकल आहे. आर्टिकल म्हणजे लेख लिहा असं नाही खूप मोठा, पण एखादं पत्र लिहून पहा, एखादी स्टोरी लिहून पहा, कधी नोटीस लिहून पहा, कधी ॲप्लिकेशन लिहा, कधी पॅराग्राफ लिहा, कधी रिपोर्ट लिहा, कधी साधा मेसेज लिहा 1-2-4 ओळींचा, पण लिहा एवढं आहे. रोज प्रॅक्टिस करा आणि त्याच्याने ते शक्य होईल. फोकस ऑन पंक्च्युएशन मार्क लिहिताना खूप गडबड होते, खास करून ॲपस्ट्रॉफीमध्ये होते. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. तर ते एक्झॅक्ट कसे आहेत ते आपण बघायचं नाही, आपल्या हाताला तशी सवय लावायची, पेनला तशी सवय लावायची आणि तशीच लिहायची. खास करून क्वेश्चन मार्कसुद्धा लिहिताना खूप सगळ्या चुका मुलं करतात. मराठीतलं एक लिहिल्यासारखं लिहितात. लिहिताना स्पेस बिटवीन 2 लेटर्स, 2 अक्षरामध्ये, अँड 2 वर्ड्स म्हणजे 2 शब्दांमध्ये योग्य तेवढा गॅप आपण ठेवला पाहिजे. सेंटेन्समध्ये गॅप ठेवला पाहिजे. 2 पॅराग्राफमध्ये आपल्याला योग्य ते अंतर आपण सोडलं पाहिजे. त्यानंतर नो दी फॉर्मॅलिटीज. लिहिताना फॉर्मॅलिटी महत्त्वाच्या असतात.
कारण तो एक लिखित प्रूफ असतो. म्हणून आपण सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या केल्या पाहिजे. औपचारिकता पण पाळली पाहिजे. जर गरज वाटली तुमची रायटिंग स्किल आणखी सुंदर व्हायचं असेल तर तुम्ही लिटररी लाईन्स वापरा. हो, खूप खूप लोक वापरतात, सगळे साहित्यिक वापरतात. कवितेच्या ओळी असतील किंवा टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. किंवा आणखी कोणत्या ओळी तुम्हाला जर त्या सुंदर वाटलं आपलं कलेक्शन करून ठेवायचं आणि ते आपलं रायटिंग स्किल आणखी सुंदर होण्यासाठी ते मध्ये मध्ये आपण वापरू शकतो. ट्रान्सलेट करून वापरू शकतो आणि संदर्भ देऊ शकतो की कुणाचा आहे. बी डेकोरेटिव्ह, म्हणजे त्यातलं कॅपिटल लेटरने तुम्ही सुंदर आणखी काढू शकाल. किंवा एखादा बलून शब्द आहे, तो बलून शब्दामध्ये तो बलूनचा अर्थ बलून होतो, मग त्याचा जर डबल ओ आला तर तो कसा करायचा, तुम्ही त्याच्यात थोडीशी देऊ शकता. म्हणजे ते एक तुमच्या इमॅजिनेशनवर आहे की ते कसा शब्द कसा लिहायचा. हिल शब्द किती छानपैकी लिहिता येऊ शकतो आणि रॉकेटचा टी शब्द किती छान अक्षर किती छान लिहू शकतो. सो वी हॅव टू थिंक ऑफ ऑल दिस. जेव्हा व्हेनेवर यू यूज रायटिंग स्किल्स, डोंट यूज शॉर्ट फॉर्म्स. जेव्हा तुम्ही रायटिंग स्किल वापराल तेव्हा तुम्ही शॉर्ट फॉर्म्स वापरू नका. रायटिंग स्किल तुम्ही लिहित नाही, ते प्रेझेंट करतात. दॅट्स वाय वी हॅव टू टेक अटमोस्ट केअर ऑफ दिस. अँड अ व्हेरी सिम्पल थिंग, अवॉइड स्पेलिंग मिस्टेक्स. ऑफकोर्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Now we are going to move to the second part, that is how to get good marks in English. The focus is mostly on writing. खास करून रायटिंग स्किलवर लक्ष द्यायचं, तेच महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय येतं बोलता वगैरे, त्यापेक्षा तुम्ही किती छान लिहिता, किती सुटसुटीत पेपर लिहिता त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. अनफॉर्च्युनेटली दिस इज ट्रू इन आवर इंडिया. स्टडी क्वेश्चन पेपर पॅटर्न्स अँड टाईप्स ऑफ क्वेश्चन्स. ज्यांना फक्त एक्झाम ओरिएंटेड असतात ते क्वेश्चन पेपर पॅटर्नच बघतात, बाकीचं काही नाही पाहिजे. पॅटर्न असा आहे, असे प्रश्न विचारणार, असे येणार नाही तर नाहीच करायचं. असं केलं तर त्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात. एक्झाम ओरिएंटेड आहेत म्हणून क्वेश्चन वाईज प्रॅक्टिस करा. समजा ॲड क्वेश्चन टॅगचे काही प्रश्न येतात, रिमोटिव्हचे येतात, स दॅटचे येतात, तेवढेच प्रश्नांचे, तशा प्रकारच्या प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करायची. जे येत नाही त्याकडे जर जास्त लक्ष दिलं तर मग तिकडे स्कोरिंग थोडं कमी होईल. रीडिंग टेक्स्टबुक्स फॉर कॉम्प्रिहेन्शन. टेक्स्टबुक वाचा पण ते काय पोथी पुराण वाचल्यासारखं नको. कॉम्प्रिहेन्शनसाठी म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला, ते त्यातले स्ट्रक्चर समजले पाहिजे, फ्रेजेस समजले पाहिजे, वोकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. देन सेल्फ रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स. सेल्फ रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स हा क्वेश्चन पेपरमध्ये असतोच. सगळ्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न आहे इंग्लिशच्या बाबतीत, त्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. तो किती मोठा लिहायचा वगैरे वगैरे ते डिपेंड्स आहे तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकता. आणि यूज ऑफ फ्रेजेस अँड स्पेसिफाय देम. फ्रेज वापरा, जे जे तुम्ही प्रोव्हर्ब्स शिकल्यात, फ्रेजेस शिकलात, इडियम्स शिकलात त्याचा वापर करा आणि अंडरलाईन करा. लेट द एक्झामिनर नो दॅट यू नो द वर्ड अँड यू नो द वर्ड्स अँड यू नो द फ्रेजेस. एक्झामिनरला माहिती पाहिजे ना. सगळ्यांचे सगळे पेपर लाईन टू लाईन सगळे एक्झामिनर नाही वाचणार. तुम्ही अंडरलाईन किती केली ते फक्त हां एक्झामिनरला माहिती, हा शब्द त्याला माहिती आहे, ही फ्रेज त्याला वापरता येते, हे तेव्हा कळणार ना जेव्हा तुम्ही अंडरलाईन करणार. खास करून डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये खूप गरज आहे. चेक युअर टाईम यू नीड. जेवढी गरज आहे तुम्हाला, तो किती वेळ लागतो एक रायटिंग स्किल पूर्ण करण्यासाठी, एक आर्टिकल. चेक युअर टाईम, ट्राय टू रिड्यूस इट. प्लॅन युअर स्टडी. किती वेळ लागतो एक्झामला? 3 तास किंवा 2 तास काय असेल तो. तेवढ्या वेळेत आपण किती सोडवू शकतो? प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, करावीच लागते प्रॅक्टिस. फॉरगेट द वरीज ऑफ अदर सब्जेक्ट्स वेन यू स्टडी अ सब्जेक्ट. एक सब्जेक्टचा अभ्यास करत असताना बाकीच्या विषयांची चिंता सोडून द्या, त्याचंच करा, पण मन लावून करा. ठराविक वेळ त्याला दिला, त्यालाच आपण जास्त वेळ द्यायचा. आणि त्यामुळे काय होईल की बाकीच्या विषयांकडे जेव्हा त्यांचा अभ्यास तुम्ही करत असाल तेव्हा इकडचा नका विचार करू. म्हणजे बाकीच्या विषयाचा अभ्यासच करू नका असं मी म्हणत नाही. सगळ्यांना सारखाच वेळ द्यायचा. जेव्हा तुम्ही इंग्लिश करतात तेव्हा मराठी हिंदी विषय विचार नका करू. जेव्हा हिंदी शिकतात तेव्हा बाकीच्या विषयाविषयी विचार नका करू. आय होप इट इज क्लिअर. हॅपीनेस ब्रिंग क्रिएटिव्हिटी.
जेव्हा तुम्ही रायटिंग करत असताना त्यावेळेस तुमच्या मनामध्ये हॅपीनेस असलाच पाहिजे. जर तुम्ही हॅपीनेस तुमच्याकडे असेल, तुम्ही आनंदी मनोवृत्तीचे असाल, त्यावेळेस तुमच्याकडून सृजनात्मक म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी क्रिएट होऊ शकतं. सो बी हॅपी वेन यू राईट. ओके, देन चला आणखी एक छोटासा भाग, आणखी एक शेवटचा भाग आपण बघूया की ग्रामर विषयीचा. खूप सगळं भीतीदायक वातावरण असतं ग्रामर शिकायचं म्हणजे, एकदम कडक शिक्षक वगैरे. असं काही इतकं काही फार डिफिकल्ट असतं नाही. बरं, तुम्ही ग्रामरचा अभ्यास कसा करणार याकडे आपण बघूया. कंप्लीट द स्टडी ऑफ एव्हरी मिनिट पार्ट, एव्हरी मायन्यूट पार्ट. मायन्यूट म्हणजे स्मॉलेस्ट. प्रत्येक छोटा छोटा भाग त्याचा कंप्लीट स्टडी करायचा. म्हणजे त्याचा वापर कसा होतो, कुठे होतो, काय नाऊन होतो, तो किती प्रकार आहे, काय कशा कशा प्रकारचे नाऊन असतात, सफिक्सेस कोणते, प्रिफिक्सेस कोणते, प्लुरल कोणते, सिंग्युलर कोणते, ते कसे तयार होतात, आणि ते सब्जेक्ट म्हणून केव्हा वापरले जातात, ते प्रेडिकेटमध्ये कसे येतात, ऑब्जेक्ट कसे असतात, कॉम्प्लिमेंट कसे असतात, हे सगळ्याचा अभ्यास करायचा. फक्त फक्त टाईप ऑफ नाऊन एवढंच नाही, तर सगळेच अभ्यासायचं. मायन्यूट पार्ट असतो तो सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासायचा. एक एक भाग डिटेलमध्ये अभ्यासला की त्याच्याकडे पुन्हा पाहायची गरज नाही, अशा प्रकारे तो अभ्यासायचा स्टेप बाय स्टेप. त्यानंतर नो पार्ट्स ऑफ स्पीच. सगळेच पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही महत्त्वाचे आहेत. खास करून ते फर्स्ट 4 आहेत ते जास्त उपयोगाचे आहेत. नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. बाकीचे सगळे उपयोगाचेच आहेत, पण तरी पण जास्त स्ट्रेस तुम्ही यांच्याकडे द्यावा. नंतर पार्ट्स ऑफ सेंटेन्स, सब्जेक्ट and predicate, subject, object, complement. All these things must be studied. टाईप्स ऑफ सेंटेन्स तर तुम्हाला मी सांगितलेच अगोदर. लुक फॉर द पॅटर्न्स. सगळ्या पॅटर्न्सकडे तुम्ही बघा. खास करून प्रत्येक टेन्समध्ये आपल्याला थोडे थोडे चेंजेस आपल्याला दिसतात, ते चेंजेस लक्षात घ्या. व्हॉइस, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, त्याला लक्षात ठेवूनच करावं लागेल सगळं. सुरुवातीला, नंतर ते एकदा तोंडातून नेहमी यायला लागलं की ते ॲटोमॅटिक येतं, त्याला तुम्हाला फार काही लक्ष देण्याची गरज लागत नाही. सेंटेन्सेस टाईप म्हणजे 2 प्रकारचे. एक आपण सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स बोलतो ते. त्यानंतर स्टेटमेंट्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, अँड इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लॅमेटरी. ऑल दिस टाईप्स सगळेच बघायचे. स्ट्रक्चरमध्ये कोणते येतात, इमोशन्स, फिलिंग्स सांगणारे कोणते आहेत, स्ट्रक्चर्स, क्लॉजेस, यांचासुद्धा बारकाईने अभ्यास आपण करायचा. वर्ब फॉर्मचा खूप बारीक अभ्यास आहे, जास्त मिस्टेक तिथे होतात. वर्ब फॉर्मचा तुम्ही खूप बारीक अभ्यास करा. शक्य असेल तर तुम्हाला एखादं ग्रामरचं बुक तुमच्याजवळ ठेवा, चांगलं एखादं. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रामरचं बुक सजेस्ट केलं आहे, मी स्वतःच लिहिलं आहे. तुम्हाला मराठीतून एक्सप्लेनेशनसह ते उपलब्ध आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर तेही घ्या, किंवा दुसरं कोणतंही पुस्तक जे तुम्हाला चांगलं वाटतं आहे असं घेऊ शकता. एखादं बुक तुम्ही रेफर करत ठेवावं. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण अप्लाय करायचं. व्हॉट एव्हर वी हॅव लर्न वी शुड अप्लाय. ओके, ऑल these things. Thank you for listening. We will see remaining part in our second video. Thank you. Bye bye.